आपल्या ब्रह्मस्वरूपावर जे थर साचलेले आहेत ते थर काढण्याचं काम सद्गुरू करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आपण ते थर काढू शकतो आणि आपलं ब्रह्मस्वरूप जे आहे ते आपण अनुभवू शकतो. ज्ञानदेव म्हणतात की गुरु हा द्रष्टा आहे. संपूर्ण विश्व तो आपल्या उंजळीत दान म्हणून टाकतो, परंतु या द्रष्ट्याला स्वतःला मात्र पाहता येत नाही. तर शिष्याच्या स्वरूपात तो स्वतःला पाहतो आणि शिष्याला द्रष्टा करून टाकतो. दृष्ट पाहणारे डोळेच दृष्ट होऊन जातात. सद्गुरु रूपी ही कृपा दृष्टी शिष्याच्या आयुष्यातला मोक्षाचा उंबरठा होते. दर्पणाने दर्पणाला पाहावे असे दोन ज्ञाते जणू एकमेकांना भेटतात. ही सद्गुरूंची कृपा आपल्याला मिळते त्यावेळेला आपल्याला आपलं ब्रह्मस्वरूप हे कळतं. माझी ओवी वाचायची राहिली. ओवी वाचा. कैवल्य कनकाळ या दाना जोन कडवी थोर साना द्रष्टाची दर्शना पाडा उजो. छान, सुंदर सांगितलं. आत्ताच्या व्याख्यानाचे हे घेतला, संदर्भ घेतला आणि सगळ्यांना एक चांगलं आदर्श असं तुमचं सांगणं झालेलं आहे. छान सांगितलं. आता म्हणजे आत्ताच पहिलं जे प्रकरण आहे शिवशक्ती समावेशन, त्यातलं कोणी बोलणार आहे का? सुमिताताई म्हणल्या होत्या, आल्यात का सुमिताताई? की दुसरे कोणी म्हणणार असतील तर म्हणा. म्हणेल असेल तर बघा, नाही तर मी वाचते. हा, वाचा सुरू करा. वाचू का? हो, वाचा. हो. जय श्रीकृष्ण. ओवी 5वी, पहिल्या प्रकरणातली. कैशी स्वसुखाची अळुकी जे दोन्ही पण मिळून एकी नेदी ती ही कौतुकी एकपण फुटो इंदाम. स्वतःचीच कशी म्हणजे त्यांना आवड आहे एकमेकाची, म्हणजे प्रकृती पुरुषाची, आणि त्याचं सुख घेण्यासाठी ते दोन झालेले आहेत. ते दोन नाही आहेत पण भागतात आपल्याला दोन, आणि त्याचं कौतुक खूप आहे. आणि एवढं करत असताना सुद्धा त्यांचं अद्वैत सुटत नाहीये. ते एकच राहून म्हणजे परमात्मा आपलं सुख घेतोय म्हणून. जसं आपण आरशासमोर उभं राहून आपलं सुख घेतो मुखाचं, ते दोन नसतं, कारण प्रतिबिंब सुद्धा एकच असतं ना, वेगळं काही नाहीये. जसं आपण घेतो तसंच परमात्माही आपलं सुख घेतोय म्हणून. सुंदर, छान. अजून कुणाला बोलायचं आहे? वसुधाताईंचं काय हे चालू आहे का व्हिडिओ वगैरे? दुसऱ्या इंदुताईंचा चालू आहे. हो का? ठीक आहे. तर मी 8 नंबरवर बोलू का? हो, बोला ना, बोला. छान. दुसऱ्या प्रकरणातली. हो, बरोबर आहे, दुसऱ्यातलीच. बघा, काल आपण प्रकरण 2 ओवी होतो. आधी आपण सांगितलं बघा, शिष्याकडून कशाचीही अपेक्षा न ठेवता समर्पित भावनेने ज्ञान देणं हे गुरु स्वतःचं कर्तव्य मानून निस्वार्थीपणे शिष्याला ज्ञान देत असतात. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हेही राजकुमार होते, म्हणजे श्रीमंताची मुले होती, तरी सुद्धा गुरु गृही जाऊनच त्यांनी विद्या ग्रहण केली व इतर सामान्य शिष्यांप्रमाणे आश्रमात राहून गुरूंची सेवा करून आणि गुरुमातेला मदत करून त्यांनी ते आपलं अध्ययन पूर्ण केलं. आपण ते वरतंतू आणि कौत्स हे गुरु शिष्यांच्या जोडीची कथा पण सांगितली. त्यावरून आपल्याला एक समजतं की पूर्वीचे राजे वगैरे लोक आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, आपल्या जीवनाचा सगळं कार्यभार संपल्यानंतर सर्वस्वाचा त्याग करून काय म्हणतात त्याला, जे जात असत बाहेर, नाही का? बरोबर. मला मग हे करत असताना क्षत्रिय आपण आहोत, पण आपल्या धर्माचं पालन आपण केलं पाहिजे. मग आपल्या घरी जरी कोणी काही मागायला आलं तर आपण जरी वानप्रस्थाश्रम घेतला, स्वीकारला असला, तरी सुद्धा क्षत्रिय धर्म म्हणून त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य मानून वसुधाताई त्यांनी व्हिडिओ बंद करा. थांबवून घेतलं. आणि आश्चर्य म्हणजे ते सुवर्णाची वसुधाताई व्हिडिओ बंद करा.
दक्षिणा दिली गेली. म्हणजे बघा कसे होते की एवढा सगळं सोन्याचा पाऊस पडला. आता राजा म्हणते की ते सगळं तू घेऊन जा, तुझ्यासाठी ते आलेलं आहे. पण हा म्हणतो की मला फक्त 14 लक्षच पाहिजेत, त्यामुळे मी तेवढेच घेऊन जाणार. म्हणजे किती हे सत्ययुगातलं हे सांगायचं म्हणजे 100% पुण्यवान लोक होते. म्हणजे कसे होते तर असे होते जे देणाराही किती दानशूर उदार होता. आणि घेणाराही किती निस्वार्थी आणि निर्लोभी होता हे आपल्याला याच्यावरून कळून येते. आणि त्यामुळे सद्गुरू असे कैवल्य रूपी सोन्याचे दान शिष्याला देत असत. हे आपण पाहिलं होतं त्या 7व्या ओळीत. आता ओवी क्रमांक 8. जो भेटलियाचे सवे पुरती उपायांचे धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. जो भेटलियाचे सवे म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला खूप दिवसांनी भेटल्यानंतर मग आपल्याला जसा आनंद होतो आणि तो आनंद व्यक्त कसा करायचा, आता शब्द नसतात मग आपण मिठी मारतो आणि मग काही न बोलता तो आपल्याला जे सांगायचं ते त्याच्यातून कळत असतं. त्याचप्रमाणे उपायांचे धावे म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, म्हणजे साधनं करतो, त्याच्या मागे आपण धावत असतो. तर प्रवृत्ती म्हणजे काय तर बघा, एखाद्याच्या गोष्टी मागे हे हवं ते हवं ते हवं हे करत राहणं. आता आपण ज्ञानाची सुद्धा साधनं पण बघा, नामस्मरण करायचं असेल, स्तोत्र म्हणायचं असेल, पारायण करायचं असेल, असं अगदी अट्टहासाने करतो की आपल्याला मला हे करायचंय मला ते करायचंय हे मग. पण ही जी आपली धाव आहे ही धाव केव्हा थांबेल तर सद्गुरूंची भेट जेव्हा आपल्या जीवनात होईल, सद्गुरू जेव्हा आपल्याला भेटतील तेव्हा ह्या सगळ्या प्रवृत्ती थांबतात. आपल्या या उपायांची धाव थांबते, प्रवृत्ती गंगा स्थिर होते आणि मग सद्गुरू जे परम स्थान आहे ते आपल्याला आत्मज्ञानाची म्हणजेच परमात्मा दर्शनाची ओढ लागते आणि बाकी सगळे उपाय आपले थांबतात. आणि म्हणूनच गुरु परमात्मा परेशो ऐसा ज्याचा दृढ विश्वास, गुरूंवर विश्वास ठेवला की आपलं सगळं काम अगदी म्हणजे आपला उद्धार होतच होतो. त्याला दृष्टांत म्हणून नदीचा आपल्याला दृष्टांत दिलाय. नदी ही उगमापासून निघते तेव्हा ती अगदी छोटा प्रवाह असतो तिचा, पण वाढत 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 मोठी होत जाते आणि शेवटी एकदा तिचं जे ध्येय आहे समुद्राला जाऊन मिळणं ते एकदा मिळाल्यानंतर मग मात्र तिचा प्रवाह थांबतो, नदी स्थिर होते आणि ती सागराशी एकरूपच होऊन जाते. ती पुन्हा परत येते का माझं मूळ स्थान कसं आहे पाहण्यासाठी तर नाही. म्हणजे तिने सगळंच आपलं सागराशी एकरूप करून टाकलेलं असतं. त्याप्रमाणेच जीवात्मा ही एक सरिताच आहे. परमात्मा प्राप्ती करणे हे त्याचे ध्येय आहे. त्यामुळे त्यासाठी श्रवण मनन जप जाप्यहोम या सगळ्या उपायांमध्ये वाहत 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 ही जीवरूपी नदी जेव्हा एकदा सद्गुरु रूपी किंवा परमात्मा रूपी सागराला मिळाली की मग तिचे सगळेच उपाय करणे संपून जाते आणि एकदम स्थिरावते. सगळ्या प्रवृत्ती शांत होतात आणि साधन रूपी गंगा स्थिरावते. महामुमुक्षु स्थिर होतो. पण बघा आता सध्याच्या काळात गुरु आपल्याला भेटत नाहीत आणि भेटले तरी त्यांच्या गुरूंवर आपला विश्वास बसेलच याची खात्री नाही. खरं म्हणजे गुरूंच्या सान्निध्यात पाहायला मिळणं, त्यांची प्रत्यक्ष सेवा करायला मिळणं हे महत्भाग्याचं आहे. पण सर्वांना ते सुख लाभत नाही. मग अशा वेळी आपण काय करावं तर जगद्गुरु शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ तुकाराम यांचे ग्रंथ आपल्याला आहेत आणि त्या ग्रंथातून मिळणारं ज्ञान आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेलं तर आपण निश्चितच त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यानंतर भागवतातलं पण एक आपण उदाहरण सांगितलं होतं की प्रत्यक्ष वासुदेवांच्या घरी परमात्माचा जन्म झाला खरा, पण त्यांना मात्र त्या परमात्म्याचं दर्शन होऊ शकत नाही. त्याचं कारण की अपत्य बुद्धीमध्ये ते अडकलेले आहेत. त्यामुळे देहाशी संबंध आहे, त्यामुळे त्यांना परमात्मा दर्शन होऊ शकत नाही. पण हा देहाशी असलेला संबंध जेव्हा सुटतो तेव्हाच परमात्माची प्राप्ती होते. पण एकदा सद्गुरूंची भेट झाली की मग साधनांना काही महत्व राहत नाही, परब्रह्माची भेट आपोआपच होत राहते. रेखाताई खूप सुंदर. करून टाकतात. सगळ्यांना अगदी जे काल आले नसतील किंवा जे आले असतील त्यांच्या शंका सगळ्या टाकतात. तुकाराम महाराज जसं म्हणतात तसं आपण सारिखे करीत तत्काळ नाही काळ वेळ जया लागे. जे त्या शिष्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला साधन देऊन गुरु त्याला आपल्यासारखं करून टाकतात. धन्यवाद ताई. हा रेखाताई खूप सुंदर. म्हणजे
तुमचं ऐकल्यानंतर आता मला वाटतं सगळे निशंक झाले असतील आणि आता उद्यापासून प्रत्येकाला वाटेल की आम्ही असं बोललो पाहिजे. एक छान काय म्हणू वस्तुपाठ तुम्ही दाखवलाय. कालही छान बोलल्या होत्या आणि आत्मसात करण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती छान आहे. त्यामुळं तुम्हाला आता कशात अडचण येणार नाही. तुम्हाला शुभेच्छा. हो खूप सुंदर हो आणि सगळं आकलन झालं. कालचं पाठवलं नाही का युट्यूबवर माझं पुस्तक नाहीये. कालचा भाग? नाही काय झालं तेव्हा ते चालू करा. मी आज चालू केले आता. आज चालू केलंय आता उद्यापासून मी ते चालू ठेवीन पहिल्यापासूनच. चालेल चालेल. आजचं मिळेल आता सगळ्यांना ऐकायला. कारण काल मी नव्हते ना म्हणून मी म्हटलं हा, की नाही, आला नाही. असेल युट्यूबवर. नाही ते हा भाग पहिल्यांदा सगळे जमलेले नसतात ना त्यावेळेलाच झाला होता. ठीक आहे म्हणूनच आजपासून केलंय आता सुरू यूट्यूबवर ते पण. चालेल. आणि छान सगळ्यांचं मनापासून दोघींनी छान वाचलं. सुमिताताईंनी पण उर्मिलाताईंनी पण. उर्मिलाताईंनी चांगलं सांगितलं पहिल्या ह्याच्यातलं प्रकरणातलं आणि आता यांनी दुसऱ्याचंही छान सांगितलेलं आहे. प्रत्येकाने एक असा मिनिट ताई. कोण बोलणार आहे का आता? एक मिनिट. सत्यपुरीचा थोडासा सांगा 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 सांगा. आता तो म्हणजे मी माझ्या परीने सांगते तुम्हाला. हो चालेल थोडक्यात. चालेल. हो चालेल. सद्गुरू भेटल्यानंतर आपल्या सर्व प्रवृत्ती थांबतात. गुरु जर भेटले तर शिष्याची धाव थांबते. त्याचा थांबतो. सद्गुरू पासून शिष्याला वेगळे करता येत नाही. जसं सागराला सागराला मिळाली तर तिला जसं वेगळं करता येत नाही तसं सद्गुरू आपल्याला सामावून घेतात. एवढंच या ओळीतून मी घेतलंय ताई. खूप सुंदर. जय अगदी जय रघुवीर समर्थ. थोडक्यात सुंदर बरोबर त्यातलं जे महत्वाचा धागा आहे तो छान सांगितलाय आणि रेखाताईंनी डिटेलमध्ये पण सविस्तर खूप सुंदर सांगितलं. असंच प्रत्येकाने एका वाक्यात जरी सांगितलं ना तरी चालेल. म्हणजे सगळ्या आता आजपासून मी तो प्रयोग सुरू करीन की बाकीच्यांना सुद्धा हे ऐकायला मिळेल की आपले साधक सुद्धा इतकं छान सांगू शकतायत आणि सांगण्यापेक्षा ते आता अनुभवायचे आपल्याला. छान. आता सुरू करूया प्रार्थनेनं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवी था महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल पैल पारू ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता सोडिल भवव्यथा ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवलग निर्धारे ज्ञानदेव सेनामणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज गुण ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनसी ज्ञानदेव तुम्हाईसे मज कामरासी काय तोरपण पायीची वहाण पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे इतर तुलणे काय पुढे सुखा म्हणे मेणो युक्तीची आखोली म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं सदा भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं
निधीन्द्रादिदैवस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने ज्ञानेशात् परमार्थवित्सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू श्रीकृष्ण ज्ञानी गुरु ज्ञानदेवांना विठ्ठल रखुमाईला निवृत्तीनाथांना सर्वांना शतशत वंदन करूया आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. कुणाचे जर ऑडिओ चालू असतील तर बंद करा. माझा आवाज येत नाही आहे का? आणि ते खूप 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 मोठा पाऊस सुरू झालाय त्यामुळं मलाच मोठ्यांदा बोलावं लागतं. ठीक आहे, हा करा बरं मीनाक्षीताई. ज्यांचा ऑडिओ चालू आहे त्यांनी बंद करा कृपया. आता आपण या दोघींनी इतकं सुंदर केलेलं आहे बघा निरूपण. 8व्या ओवीचंही छान सांगितलेलं आहे रेखाताईंनी. त्यामुळे माझं निम्मं काम सोपं झालं की कालची ओवी आता मला शिकवावी लागणार नाही किंवा सांगावी लागणार नाही. आज आपण 9वी ओवी घेणार आहोत. कालची फक्त ओवी वाचते मी, म्हणजे सगळ्यांच्या डोक्यात बसेल. जो भेटली याची सवे पुरती उपायांचे ठावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये. समुद्राला गंगा मिळाली की तिचं जसं धावणं थांबतं ती स्थिरावते. त्याचप्रमाणे गुरूंची भेट झाल्यानंतर आपली ही प्रवृत्तीरूपी गंगा आहे ती स्थिर होते आणि गुरूंमध्ये पूर्ण विलीन झाल्यामुळं परब्रह्माचं परब्रह्मरूप होऊन जाते. अशी आपण काल ओवी पाहिलेली होती. मग त्या ठिकाणी प्रकृती पुरुष काहीच आपल्याला भेटत नाही, दिसत नाही. फक्त परब्रह्म चैतन्य रूप आपल्याला दिसायला लागतं. आता आपल्याला 9वी ओवी घ्यायची आहे. ऐका नीट शांतपणानं. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तकात माझ्याबरोबर म्हणत राहा. जयाचे नी अनवसरे जयाचे नी अनवसरे जयाचे नी अनवसरे दृष्टाले दृश्याचे मोहिरे दृष्टाले दृश्याचे मोहिरे. दृश्याचेच आहे बघा. दृश्याचे मोहिरे. काहींनी द्रष्टाले घेतले, इथे दृष्टाले असे. जो भेटत खेवसरे बहुरूपची रे. थोडंसं काल अर्थ सांगितला होता मी. जो भेटत खेवसरे बहुरूपची रे. शब्दार्थ समजून घ्या अगोदर. जयाचे नी अनवसरे. अनवसरे म्हणजे प्राप्ती होत नाही. जयाची म्हणजे ज्याची, अर्थात श्री गुरूंची. काल सांगितलंय की गुरूंची प्राप्ती झाली की आपण सगळं विसरून जातो. आपली प्रवृत्ती, आपली धाव हे सगळं संपून जातं. पण इथं आता सांगतायत जोपर्यंत गुरूंची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जयाचेनी अनवसरे दृष्टाले मोहिरे. दृष्टाले दृश्याचे मोहिरे.
जो द्रष्टा आहे म्हणजे आपला जीव आहे त्याच्या ठिकाणी दृश्याचे म्हणजे या सगळ्या जगाचे मोहिरे म्हणजे वेगळं भासणं. जग हे वेगळं भासतं की नाही आपल्याला, तो द्रष्टा दिसतच नाही किंवा परमात्मा दिसतच नाही. आणि ले म्हणजे धरतो. जो भेटत ठेव सरे बहुरूपची हे. आता भेटत ठेव, भेटत ठेव म्हणजे भेटता क्षणीच. कालच तेच सांगितलं, फक्त शब्द वेगळा वापरलेला होता. भेटली याची सवय असं म्हणलेलं होतं आणि आता इथं भेटत ठेव म्हटलेलं म्हणजे भेटता क्षणीच. हे बहुरूपची. विश्व कसं आहे, बहुरूप आहे, एकासारखी दुसरी गोष्ट नाही. फुलांमध्ये सुद्धा इतकी विविधता आहे की एक फूल दुसऱ्या फुलासारखं नाही. आणि म्हणून बहुरूपची हे हे म्हणजे हे जग. हे जग कसं आहे, नामरूपात्मक जग. हे सरे म्हणजे संपून जातं, दिसेनासं होतं, त्याच्यावर पडदा पडून जातो पूर्ण. आत्ता उलटं झालेलं आहे. अज्ञानामुळं परमात्म्यावर आवरण आलेलं आहे, पडदा पडलेला आहे आणि हे फक्त जग दिसतंय, बहुरूपी जग दिसतंय. जेव्हा म्हणजे गुरूंची जो काय झालं, आवाज येत नाही का नीट? आवाज आहे कशाचा तरी आवाज कमी येतो ऐकायला अडचण. हो मग आता आज पाऊस पाऊस आहे ना, पावसाचा आवाज येतोय. खूप जोरात पाऊस आहे. मी तरी बंद केलंय सगळं, बघते आता खिडकी पण बंद. हो, माईक कानाला लावून ऐका. माईकची जी जागा आहे ना ती कानाला लावून ऐका. हां ठीक आहे, तसं करा. आज आवाज येणंच अवघड आहे. बघूया आता, निदान रेकॉर्डिंग झालं तरी ते तुम्हाला पुन्हा पाठवून दिलं तरी ते तसंच होणार आहे. ठीक आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता मी जवळ घेतले, अगदी सगळं जवळ घेतलेलं आहे आणि सगळ्या खिडक्या दारं बंद केली. हां ठीक आहे ठीक आहे. आपण असं पाहत होतो की या ओबीमध्ये काय सांगितलेलं आहे, जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत हे सगळं द्रष्टा जो आहे, जीव जो आहे, त्या जीवाला हे सगळं बहुरूपी जे जग आहे हे सगळं दिसतंय. म्हणजे जगाचं बहुरूपत्व, विविधत्व, वेगळेपण सगळं दिसतंय. पण ज्या वेळेला गुरु भेटतो, गुरु भेटत ठेव, सद्गुरू भेटल्या लगेच त्या क्षणीच, आपण म्हणतो ना त्या क्षणीच हे बहुरूपा नामरूपात्मक जग नष्ट होतं, नाहीसं होऊन जातं. सरे म्हणलेलं आहे. सरे म्हणजे संपून जातं. भेटत नाही तोपर्यंत हे जग दिसतं. म्हणून मी आत्ता काय सांगत होते, आत्ता आपल्याला अज्ञान आहे, त्यामुळं एक त्या परब्रह्मावर असं आवरण आलेलं आहे, ते आपल्याला अजिबात दिसत नाही. पण जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हा आपल्याला जग दिसत नाही आणि ते आवरण निघून गेल्यामुळं फक्त परमात्म तत्व दिसतं, फक्त आत्मतत्व दिसतं. एवढा फरक पडतोय. जसं बटन दाबल्या दाबल्या लगेच लाईट येतो. पण समजा वीजच गेलेली असेल तर मग काय करणार? मग ज्यांनी इन्व्हर्टर घेतलाय त्यांच्याकडे लगेच पुन्हा त्याच्यानुसार ती वीज लागते. पण आपण घरात मेणबत्ती आणून ठेवतो. पूर्वीच्या काळी दिवे असायचे, मग दिवे लावल्यावर आपल्याला उजेड पडतो. किंवा पहिल्यासारखा उजेड कधी मिळतो? जेव्हा पुन्हा ती वीज येईल तेव्हा, त्याचं कनेक्शन जेव्हा सुरू होईल तेव्हा. आता गंमत अशी आहे की आपल्याला काही दिसतच नाही. आपल्या डोळ्यात पुढं सगळं अंधारच आहे, आधीच अंधार आहे. तो वीज असू, उजेड असू, सगळे दिवे झगमगीत असू, तरी सुद्धा आपल्याला परमात्म्याचा प्रकाश दिसत नाही किंवा परमात्मा दिसेल एवढं आपल्याजवळ ती ताकदच नाही. आपले डोळे असून आंधळे आहेत, पण आंधळ्या डोळ्यांना हे सगळं जग मात्र दिसते स्वप्नातल्यासारखं. आणि म्हणून काय करायचंय, ज्या वेळेला गुरु भेटतील, किंवा आता बघा हे सारखं ऐकून 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 ऐकून
हळू आपली ती दृष्टी बदलायला लागते. आता त्या दादांनी एक छोटासा प्रयोग घेतला होता. तुम्ही तुमच्यापैकी काही जण हजर असतील, जे नसतील त्यांच्यासाठी सांगते, तो त्या सगळ्यांनी ऐका. मला तो आवडला प्रयोग. एक क्षणभर म्हणजे 1 मिनिटभर डोळे मिटून बसायचे. प्रत्येकाने डोळे मिटून घ्यायचे आणि डोळे मिटल्यानंतर मी आत्ता कोणत्या भूमिकेत आहे, मी आजीच्या भूमिकेत आहे असं क्षणभर डोळ्यापुढं आणा आणि माझं काय काय चालतंय ते बघा, आठवा. आजीची भूमिका कशी दिसते. जे आजोबा असतील, वडील असतील, त्यांनी आजोबांच्या भूमिकेत जा, पुरुष असतील त्यांनी. दुसऱ्या क्षणाला आपण आता आईच्या भूमिकेत जाऊया. डोळे मिटा आणि आईची भूमिका डोळ्यासमोर आणा. मग तुम्हाला कोण कोण मुलं असतील, काय असतील, काय काय आठवते ते बघा. क्षणभर डोळे मिटलेले आहेत. पुन्हा आपण वेगळ्या भूमिकेत जा. समजा तुम्ही शिक्षिका असाल, तुम्ही वेगवेगळ्या भूमिका करत असाल, त्याच्यामध्ये जा. नोकरीच्या ठिकाणी जेव्हाचे असेल तेव्हाच आठवा. त्यातलं आपल्याला काय आठवते ते बघा. त्याच्याही पाठीमागे जाऊया. आपण लहानपणी कुणाची तरी मुलगी होतो, आपले आई वडील होते, बहीण भावंड होती, त्यांच्यातलं काय काय आठवते बघा. डोळे मिटा. आणि असं करत करत आता पुन्हा असं मनामध्ये आणा की आता माझा या कशाशी संबंध नाही, मी एक वेगळा आहे. आय एम नो बडी. मी कुणीच नाही, यापैकी कुणीच नाही आहे. मी आई नाही, आजी नाही, मुलगी नाही, शिक्षक नाही किंवा नोकरी करणारी नाही, मी कोणीच नाही अशी भूमिका घेऊन आता डोळे उघडा. जर केला असेल प्रयोग तर. मला तो प्रयोग आवडला फार. मग आता मला सांगा, या प्रत्येक भूमिकेत तुम्हाला काय काय जाणवलं ते आत्ता बोलायला नको, उद्या सांगा वाटलं असतं किंवा पुढे सोमवारच्या तासाला सांगा. आणि ते जेव्हा दुसऱ्या भूमिकेत जा सांगत होते, मला कुठलीच भूमिका डोळ्यासमोर आली. म्हणून मी त्यांना संपल्यानंतर विचारलं की दादा, मला यातली कुठलीच भूमिका आली नाही. मग ते म्हणे तुम्ही ब्रह्मरूप आहात. तर म्हणलं एवढं जर सोपं असेल ब्रह्मरूप होणं तर खरंच भगवंताची कृपा आहे. त्या वसुदेवाच्या कथेप्रमाणे स्वतःचा मुलगा असून सुद्धा त्यांना परब्रह्माचं ज्ञान होऊ शकलं नाही, भगवंताचं ज्ञान होऊ शकलं नाही. कारण ते फक्त आपला मुलगा आहे, आपण त्याचे पिता आहोत, माता आहोत याच भूमिकेत राहिले होते. पण नारदाला मात्र रोज प्रत्येक क्षणाला भगवंताचं रूप मिळत होतं किंवा ज्ञान मिळत होतं. बरं, आता आपल्याला ह्या ओवीकडे जायचं आहे. तर या ओवीचा अर्थ समजला असेल. गुरूंची प्राप्ती झाल्या झाल्या, गुरु भेटल्या क्षणी त्या क्षणी हे नामरूपात्मक जग नाहीसं होतं, नष्ट होतं आणि फक्त परब्रह्म दिसायला लागतं किंवा आपण परब्रह्मरूप होतो. गुलाबराव महाराजांनी सुद्धा त्याच शब्दात थोडंसं सोपं करून सांगितलंय की श्रीगुरूची भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा द्रष्टा म्हणजे जीवात्मा आपल्यासमोर नानाविध दृश्य पाहत असतो. आणि गुरूंची भेट झाल्याबरोबर नानाविध जगाचा पसारा नाहीसा होतो. तेच जे मी आता सांगितलं तेच. आपले भावंड असतील, आपले शेजारी असतील, आपल्या मित्रमैत्रिणींचा परिवार असेल, हे सगळं नष्ट होतं. आता इतरांनी सुद्धा अशा काही सांगितलेल्या असतात की ज्या वेळेला कलाकार एखादं नाट्य करत असतो, नाटकामध्ये एखादी भूमिका करत असतो, परवा मला वाटतं झाला आहे असा विषय, तर त्यावेळेला त्या भूमिकेत जर त्याला खूप अश्रू म्हणजे एखादी दुःखद घटना घडत असेल आणि तो अगदी मनसोक्त तिथे रडत असेल आणि नाटक संपल्यानंतर तो जर बाहेर आला आणि पुन्हा जर तो रडायलाच लागला तर लोक त्याला वेड्यात काढतील की नाही. तो विसरून जातो. तसं आपण सुद्धा एक एक भूमिका विसरून जायला पाहिजे. लहानपणी मी जी मुलगी होते ती आता भूमिका विसरायची. मोठी पत्नी झाल्यानंतर आता ती भूमिका, आई झाल्यानंतर ती भूमिका विसरायची. माझी झाल्यावर ती भूमिका विसरायची किंवा मधल्या काळात आपण नोकरी करत असू ती भूमिका विसरायची. म्हणजे हळूहळू आपल्या मनावरचे तर एक एक कमी करत राहायचे. आता दत्तराज देशपांडे काय म्हणतात ते सोपं की गुरुमूर्तीचं दर्शन झालं नाही
तोपर्यंतच हा जगाचा व्यवहार किंवा हे सगळं भासत असतं आणि किंवा त्याची महती वाटत असते, मोठेपण वाटत असतं. पण सद्गुरूंच्या दर्शनानं जगाचं मिथ्यापण आपल्याला समजतं. काल सुमतीताई बोलल्या होत्या की मिथ्या आहे हे समजणं हे ज्ञान आहे आणि मिथ्या गोष्ट खरी वाटणं हे अज्ञान आहे. दोरी समजणं हे ज्ञान आहे, पण त्याच्यावर सर्प भासणं हे अज्ञान आहे. तसं हे जग भासणं हे सगळं अज्ञान आहे आणि ते अज्ञान कधी नष्ट होतं? गुरु भेटल्या लगेच. आता त्यावेळेला आपला गुरु कोण असतो? कोणीतरी शेजारी पाजारी रस्त्यावरचा माणूस आणून तिथे टॉर्च दाखवतो आणि म्हणतो बघा इथं काय हे आमचं सोपट पडलेलं होतं किंवा हे दोरी पडलेली होती बैलाच्या गाडीची आणि त्याला तुम्ही साफ समजताय आणि लगेच आपलं अज्ञान निघून जातं. तशीच अवस्था गुरूंच्या दर्शनानं गुरूंच्या भेटीनं होत असते. आता गिर्वाण अनुभवामृतामध्ये काय सांगतायत बघा, यस्या नवसरे, तो अनवसर शब्द संस्कृतच आहे बरं का. यस्या नवसरे द्रष्टा मूढ सत्याती दृश्यता बहुरूपभिदे सर्वं बहुरूपभिदे म्हणजे भेद असताना भिदे सर्वं विनश्ये यस्य सेवनात, ते नष्ट पावतं. यस्य सेवनात म्हणजे त्याचं ज्ञान मिळाल्यानंतर. गुरूंनी ज्ञान दिल्या ती जी बहुविधता मला दिसत होती, बहुरूपता नामरूपाचं रूपात्मक जग दिसत होतं, हे सगळं नष्ट होतं असं सोप्या संस्कृतमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि आपल्याला स्वरूपानंद काय म्हणतात बघा अभंग अनुभवामृतामध्ये, जोवरी न झाले सद्गुरु दर्शन. ज्यांना सोपं वाटत असेल त्यांनी या 4 ओळी तरी लिहून घेत जा आणि तेवढ्या उद्या बोललात तरी तुम्हाला सगळा तो श्लोक म्हणा किंवा ती ओवी समजली असं होईल. जोवरी न झाले सद्गुरु दर्शन तोवरी राहोन भिन्नपणे, द्रष्टा देखे नाना दृश्यांचा आभास. द्रष्टा म्हणजे जीवात्मा. द्रष्टा देखे नाना दृश्यांचा आभास, जग ऐसी जास संज्ञा देती. परी भेट, पण कधी गुरु भेटत नाही तोपर्यंत हे आहे. परी भेटताच सद्गुरु दयाळ, लोपतो सकळ दृश्याभास, म्हणून स्वप्नाचं पण नेहमी उदाहरण दिलं जातं की ज्या वेळेला आपण स्वप्नात असतो, झोपेमध्ये असतो, स्वप्नात असतो. तुम्हाला एक गंमत सांगू मॅडम, हो. द्रष्टा देखे नाना दृष्टांचा आभास, त्याच्या पुढे काय? जग ऐसी जास संज्ञा देती, मिळालं. परी भेटताच सद्गुरु दयाळ, लोपतो सकळ दृश्याभास, लोपतो सकळ दृश्याभास म्हणजे दृश्याचा आभास सगळा लोपून जातो. एक छोटीशी कथा सांगते तुम्हाला, पण कथा म्हणजे ती बराच वेळ घेईल. एक तोपर्यंत आधी सगळ्यांचं सांगून घेते आणि मग ते स्वप्न किती स्वप्नात मनुष्य रमतो त्याचं एक उदाहरण सांगणार आहे. खूप सुंदर आहे उदाहरण ते. पण डॉक्टर व्ही ए कुलकर्णी म्हणतात की सद्गुरूच्या भेटीला फुरसतच मिळत नाही. हा मला वाक्य त्यांचं आवडलेलं आहे. आपल्याला खूप ओढ पाहिजे ना. जसं थांब माझ्या बाळाला तीट लावू दे ही चिमणीची गोष्ट मला लहानपणीची फार आवडते. कावळा दाराशी आलेल्यावर तो म्हणतो चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला पुसू दे, अंगरख घालू दे, थांब.
चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला तिटपाऊ करू देत. चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला झोपवू देत. चिवताई चिवताई दार उघड, पुन्हा त्याला उठल्यावर खाऊ घालू देत. हे संपत नाही गाणं. चिवताईची गोष्ट लहानपणी शिकली ती आता आचरणात आणायची आहे, की असं आपण किती दिवस त्या संसारात रमून राहणार आहे. त्यातच अडकून पडतो आपण. तसं स्वप्नामध्ये जे काही दिसतं ते स्वप्न असेपर्यंत त्यात अडकून राहतो. आता तरी आपण वेगवेगळ्या भूमिकेत गेलेले आहोत. पहिल्या भूमिका विसरायच्या आणि आत्ताची भूमिका आवश्यक आहे तेवढी निभवायची. बाकी जास्तीत जास्त काळ आपण भगवंताच्या सान्निध्यात चांगल्या, म्हणजे ज्याला आपण श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन हे जेवढं करता येईल तेवढं. म्हणून यांनी म्हणलं की सद्गुरूला भेटायला फुरसतच मिळत नाही. आता चिमणीकडनं आपण आपल्या भूमिकेत जाऊया. आत्ता त्यांनी सांगितलं त्या दादांनी, तसं समजा आत्ता माझी भूमिका आजीची असेल तर मी जर त्या बाळाला गाडीमध्ये बसवून दिलं, तो निघूनही गेला, शाळेत पोचला, तरी माझं इथं चालू, म्हणजे मी करत नाही पण ज्यांचं चालतं त्यांच्यासाठी सांगते की ते चिंतन चालू असतं. गाडी नीट पोचली असेल का, शाळेत वेळ गेला असेल का, सुट्टी झाली असेल का, डबा खाल्ला असेल का, त्याला पुरला असेल का, त्याला आवडला असेल का, परत येईस्तवर सगळे प्रश्न. आता निघाला असेल का, आता घरी येईल का, 10 मिनटं उशीर झाला का, उशीर झाला, बरं ते झालं दिवसभरात. पुन्हा तोपर्यंत घरातली कामं, स्वयंपाक करायचं आहे, अमकं करायचं आहे, धुणी धुवायचीत, भांडी घासायचीत, मला काय व्याख्यान ऐकायचे, मला कुठलं कीर्तन ऐकायचे, किंवा मैत्रिणीकडे जायचे, मंदिरात जायचे. एक झालं की एक, एक झालं की एक आपण म्हणतो. पण हे मी चांगल्या गोष्टी सांगितल्या. आपण काय म्हणतो, एवढा स्वयंपाक होऊ देत, मग मी भगवंताचं चिंतन करेन. स्वयंपाक झाल्यावर जेवण करू देत, आपलं स्वतःचं असतं, शेजाऱ्यांचं, सगळ्यांचं असतं. हे झाल्यावर करू, ते झाल्यावर करू. रात्र उजाडते तरी आपल्याला मग आता मला झोप होऊ देत, मी आता उद्या तुझं चिंतन करेन. हे जे आपलं सतत आपण त्याच्यात गुरफटून घेणं आहे ना, म्हणून सद्गुरूच्या भेटीला फुरसत मिळू देत. कोणीतरी सांगतं उद्यापासून अमक्या अमक्या ठिकाणी सद्गुरू येणार आहेत. समजा पादुका येणार असतात, त्यांच्याबरोबर कोणी चांगली प्रवचनं द्यायला येणार असतात, तर आपण म्हणतो नाही हो, आम्हाला जमणारच नाही, आमचं दिवसभराचं शेड्यूल ठरलेलं आहे. मग तुम्हाला सद्गुरू भेटेल कसा? म्हणून B.A. कुलकर्णींनी छान सांगितलं की सद्गुरूच्या भेटीला फुरसत मिळायला पाहिजे. आता बघा, गीता ध्यान शिबिर चाललेलं आहे, तिकडे संपलं असेल. आम्ही एकदा गेलेलो होतो ऋषिकेशला, स्वामी गोविंददेव गिरीजींच्या, आणि तिथं जाण्यासाठी तरी आपल्याला ओढ पाहिजे ना. मग माणसं कारणच, यावर्षी नाही जमत हो, पुढच्या वर्षी जाईन, अमकं करीन. तर म्हणून सद्गुरूला भेटायची सुद्धा आपल्याला फुरसत मिळायला पाहिजे. आणि ती मिळाली नाही तर तोपर्यंत आपण या दृश्यामध्येच, रोजच्या या रामरगाड्यामध्येच, रोजच्या संसाराचा गाडा ओढण्यामध्येच आपण रमलेले असतो. आणि या विश्वातील असंख्य दृश्य पाहत असतो. तो द्रष्टा म्हणजे आपण. पण कधीतरी असला योग येतो की ते सद्गुरू आपणहून चालत येतात. जसे त्या वेणास्वामींना समर्थ स्वतः त्यांच्या दारात आले होते आणि जय जय रघुवीर समर्थ, आणि एक श्लोक छान कुठला तरी म्हणला असेल, भिक्षांदेही म्हटलं, पण काहीतरी कारणाने तिची सासूबाई म्हणते की आज नाही, आपण उद्या घालूया त्यांना भिक्षा, आणि ते निघून गेलेले आहेत. निघून गेल्यावर तिचा आणि तिच्या सासूचाही जीव कळवळला. पण योगायोगानं जेव्हा ती माहेरी गेलेली आहे, वेणा काही दिवस माहेरी पाठवलं तिला, आणि माहेरी गेल्यावर जेव्हा समर्थांची कीर्तनं चालू होती त्यांच्याच गावात कोल्हापूरला, त्यावेळेला ती आईवडिलांबरोबर कीर्तनाला जाते. आणि मग कीर्तन संपल्यावर एक एक प्रश्न विचारते. जीव म्हणजे काय? अज्ञान. मग शिव म्हणजे काय? ज्ञान. मग परमात्मा म्हणजे काय? असे सगळे प्रश्न विचारले आणि तिच्या शंकांची उत्तरं त्यांनी द्यायला सुरुवात केली. हा तिच्या आयुष्यात गुरूंच्या भेटीचा फार लवकर योग आला. तसे तिला प्रश्न लहान वयात पडले, 12व्या वर्षी पडले. आपल्याला 72व्या वर्षी सुद्धा पडणार नाही, पण आता पडायला लागले. निदान आपण त्या मार्गाला लागलेले आहोत. म्हणून इथं जे सांगितलेलं आहे की जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत हा विश्वाचा पसारा सगळा आपण पाहत असतो.
आणि गुरु भेटले रे भेटले की हे सगळं नाना रूपात्मक जग नष्ट होतं, त्याचा खेळ सगळा संपून जातो. मला एक शब्द त्यांचा आवडला की सद्गुरूच्या भेटीला फुरसत मिळाली पाहिजे. प्रत्येकाने वेगळ्या प्रकारे त्या श्लोकाकडं किंवा ओवीकडं पाहिलेलं आहे. आणि त्यांनी 3 ज्या आपण 4 ओव्या पाहिल्या 70, 71, 72, 73, तर 4ही ओव्यामधून सद्गुरूंच्या कृपेनं काय होतं हे अगदी काव्यमय शब्दात सांगितलेलं आहे ज्ञानदेवांनी. त्याचं थोडक्यात त्यांनी एक असा आढावा घेतलेला आहे, तो मला फार आवडला. निवृत्ती तत्व हे परमशिव आहे, त्यांनी निवृत्तीनं वंदन केलेलं. आणि आपण सुरुवातीला हे पाहिलेलं होतं, यदक्षरमनाख्येयम आनंदम अजमव्ययम. ते अक्षर आहे, आनंदमय आहे, त्याच्याबद्दल वर्णन करता येत नाही, असं श्री निवृत्तीनाथ आहेत. म्हणजे गुरु कसे आहेत? परमात्मरूप आहेत. त्यामुळं ते अव्यय आहेत, अज आहेत, त्यांचं वर्णन करता येत नाही, त्यांच्याबद्दल सांगता येत नाही, फक्त आनंदाचा निधान आहे ते. आणि आत्म्याला आत्मदर्शन घडवणारे आत्माच आहेत किंवा असे आहे, आरसा आहेत. आपण आरशाची पण उदाहरणं पाहिलं. आत्म्याला आत्म्याचं दर्शन गुरूंच्या आरशामध्ये होतं आणि तिथं ज्ञानाची पूर्णता होते किंवा तिथे सगळ्या साधनांचा शेवट होतो. म्हणजे साधना संपतात, आपण पाहिलं उपायांचा शेवट होतो. आणि 5वं आहे, विश्वातील विविधतेचं दर्शन संपतं, तिथं विविधता जाऊन समदर्शन होतं. म्हणजे एकरूपता त्या ठिकाणी प्राप्त होते. एवढं गुरूंचं महत्त्व ज्ञानदेवांनी एवढे 4 ओव्यात किती सुंदर समजावून दिलं, खूप सुंदर समजावून दिलं. आणि डॉक्टर मानसी कणेकर म्हणतात की ज्याच्या अनुपस्थितीत द्रष्टा भ्रमात्मक दृश्याकडे आकर्षिला जातो. अनुपस्थित, अनवसरे. अवसरे म्हणलं की मग हे सगळं संपणार आहे. आणि स्वरूप भेट घडता क्षणीच हे बहुरूपी विश्वच नाहीसं होतं. त्यांनी पण या निवृत्तीनाथ किंवा त्या या शैव संप्रदायाबद्दल खूप छान सांगितलेलं आहे. मला ते आवडलं म्हणून तेही मला सांगावंसं वाटते की शिष्याच्या भवसागरात गटांगळ्या खाताना केलेला निकराचा जो धावा आहे आणि त्यावर गुरूंचं तात्काळ उत्तर आहे. आपण नेहमी म्हणतो, समर्थ किंवा हे सगळे म्हणतात, आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ जया लागी. ज्ञानदेवांनीच म्हणलेलं. असा गुरु महिमा सर्वश्रुत आहे. आणि म्हणून त्यांनी आत्तापर्यंत जी उदाहरणं दिलीत ती सगळी, पहिली पण उदाहरणं शिवशक्तीतली आठवा की कापराचं अग्नीला समर्पण असतं आणि क्षणार्धात सुगंधाची परिणती होते आणि कापूर जळून जातो. तसा जीव श्री गुरूंमुळं तात्काळ शिव होतो. जीवाची बाह्याकडची म्हणजे विश्वाभासाकडची ओढ संपते सद्गुरूंच्या स्वरूप भेटीमुळं. आणि मदोन्मत्त हत्तीसारखा माजलेला हा भ्रमाचा भोपळा त्या ठिकाणी मोडून पडतो. मोडून काढण्यासाठी सद्गुरू आपल्या शक्ती संक्रमणाने शिष्याला मुक्ती देतात. आपल्या जवळची शक्ती हे एक शक्ती संक्रमण हे शैव संप्रदायामध्ये खूप एक महत्त्वाची आहे भूमिका. आणि हा अत्यंत महत्त्वाचा असा गुरु शिष्य संबंध काश्मीरी शैवागम, आगम म्हणजे ग्रंथ, त्याच्यात मानला जातो. आणि असं सत्य समजतं माणसाला. काही वेळेला बघा, गुरूंनी जर आपल्या मस्तकावर हात ठेवला ना तर काय होते अंतःकरणात सगळं, आपल्या सगळी चेतना म्हणजे सगळं वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळतं. अनुभूती ती सांगता येत नाही आणि सगळा भ्रम विरून जातो आणि ज्ञान प्राप्त होतं. ते म्हणजे मुक्तीचं किंवा मुक्तीचा बोध होतो. असं सुंदर आहे. अजूनही याच्यावर आपले वामनराव देशपांडे आणि जोग महाराजांचं विवरण आहे. पण आता मी आधी तुम्हाला ती कथा सांगणार आहे की स्वप्न किती ठरतं खरं. त्याच्यावर 1 तास बोलता येईल, पण तरी मला आता 5-6 मिनिटातच ते सांगायचं. ज्ञानदेवांच्याच जीवनातला घडलेला प्रसंग आहे.
त्यांच्या आसपास एक ज्याला आपण लूटमार करणारा असा मनुष्य असतो, त्याचं नाव नाही सांगितलेलं, पण तो त्याच्या मुलाला कीर्तनाला घेऊन येत असतो. नामदेवांचं कीर्तन चालू असतं आणि तो कोण काय करतोय, तर हा त्याला कशासाठी आणत असतो की अशा गर्दीच्या ठिकाणी कसं आपण एखाद्याला लुटायचं, आपल्याला पैसा कसा मिळवायचा हे सांगण्यासाठी त्यानं त्याला तिथं आणलेलं असतं. तर तो जो छोटा मुलगा आहे त्याला जर उत्सुकता लागते आणि तो ज्ञानदेवांजवळ जातो, त्याला ते वडिलांचं काही डोक्यात नसतं. तो म्हणतो हे कोण आहेत, हे काय सांगतायत? तर ते सांगतात की ते गुरु आहेत आणि हे आपल्याला छान भगवंताची गोष्ट सांगतात. तो म्हणतो त्यांनी काय होणार आहे? काही नाही म्हणे, आपल्याला सुख मिळणार आहे, कायमचं सुख मिळणार आहे. मला मिळेल का? म्हणे हो तुलाही मिळेल. मग तो त्यांच्याबरोबर आता सारखा राहायला लागला. मग तुम्ही कुठे आता त्याच्या मनात प्रश्न, तो मोठा झाला आता, त्याच्या मनात प्रश्न पडतो की आता काय करायचं. तर वडील म्हणतात तू ही नुसती कथा कीर्तनं करून आपल्या घरच्यांचं पोट कसं भरणार, काहीतरी तुला उपाय करावाच लागेल. वडील गेले त्याचे काही काळानंतर. मग त्याला आठवतं की आपल्याला तर त्या ज्ञानदेवांनी सांगितलं होतं की अशी कथा कीर्तनं केली की आपल्याला चिरंतन सुख मिळतं. मग तो विचार करतो, पण शेवटी असं आहे ना, घर चालवायचं कशावर, वडील गेल्यावर आपली जबाबदारी आहे. मग तो ठरवतो की आपण थोडं चांगलं वागायचं. जे चांगले लोक असतील त्यांना लुटायचं नाही, जे वाईट लोक असतील ते त्यांना लुटायचं. मग चांगले कोण ठरवायचे? तर जे पंढरपूरच्या वारीला जातात ते चांगले आणि पंढरपूरला जात नाहीत ते वाईट. म्हणून त्यांनी असं प्रत्येकाला रस्त्यावर उभा राहायचं, ते सगळं भाता बिता काय घेऊन त्याचं बाण धनुष्य, आणि प्रत्येकाला विचारायचं तुम्ही पंढरपूरला जाता? तर कोणी हो म्हणायचे, हो म्हणले की त्यांना सोडून द्यायचं, नाही म्हणले की त्यांना लुटायचं, असं त्यांनी ठरवलं. पण त्याला तर ओढ असते की मला असा खरा तो परमात्मा मला कसा भेटेल, आणि हे सगळे संतन हे आता एकदा निघून गेलेत, आता मला पुन्हा कसे भेटतील. तर एक दिवशी तो असाच लुटमार करायला थांबलेला आहे आणि सगळी मांदियाळी त्या ठिकाणी जमली. नामदेव, निवृत्ती, सगळे सोपान, ज्ञानेश्वर, सगळे संत, चोखामेळा वगैरे सगळे आलेले आहेत. तर ह्यानं ओळखला, रेच्या ह्यांनी तर आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. मग तो म्हणतो चला आपण यांना आता आपल्या घरी नेऊया आणि जेवण घालूया. म्हणून त्यांना तो विनंती करतो आणि घरी घेऊन जातो. घरी घेऊन गेल्यानंतर ते सगळे बसतात, कशी आहे त्याला चौकशी करतात, तू आता एवढा मोठा झालास का, अमुक झालं का? हो म्हणतो, थांबा म्हणे मला तुम्हाला जेवायला द्यायचं आहे. ठीक आहे, पण तो बायकोला विचारतो तर काय, जेवण बिवण काहीच नसतं घरात, काहीच नसतं. थांबा म्हणतो 5 मिनिटात मी आलो. मग त्याच्या लक्षात आलं की शेवटी पैशाशिवाय काय होणार नाही, आपण आज कोणाला तरी लूटमार करून पैसा मिळवूया आणि यांना जेवण घालूया. पण आता संतांना जेवण घालायचे म्हणजे लूटमार करणं हे खरं चांगलं नाही, हेही त्याला पटत असतं आणि तो वाटेवर उभा राहतो. इकडे विठ्ठलाला लक्षात येतं की अरेच्या माझ्या भक्ताची आता वेळ आलेली आहे आणि आता हा कोणाला तरी लूटमार करणार आणि या संतांना जेवू घालणार. तेव्हा ते रुक्मिणीला म्हणतात चल बाई पटकन चल म्हणे, आपल्याला भक्ताला भेटायला जायचं. आणि ते रथबीज घेऊन येतात, पण फक्त एका व्यापाऱ्याच्या वेशात येतात. व्यापाऱ्याच्या वेशात येतात आणि मग ते पाहतात. तो पाहतो आलेत आता, बरं आहे म्हणे, श्रीमंत भरपूर, त्या रुक्मिणीलाही भरपूर दागिने घाल म्हणतात, स्वतःही दागिने घालतात विठ्ठल स्वतः, आणि आले त्या ठिकाणी. आल्यानंतर त्यांनी काय केलं, अडवलं त्यांना. म्हणे कोण रे तू? काय नाही म्हणे, मी असं काय त्याचं नाही, हरपा हरपा असं काहीतरी नाव त्याचं सांगितलं. म्हणे तुम्ही कोण आहे? म्हणे मी तर व्यापारी आहे. तर म्हणे चला सगळं द्या म्हणे आम्हाला. तर म्हणे कशासाठी द्यायचं? नाही नाही, ती रुक्मिणी म्हणते हा तुमचा भक्त आहे लुटमार करणारा, आणि ह्याला तुम्ही धन आणि माझे दागिने द्यायला आणलेत? असल्यांचं असे म्हणे कुठं असतं का? नाही ग म्हणे, तू जरा गप्प बस, थोडा वेळ तरी थांब. तर म्हणे कशासाठी तुला पाहिजेत पैसे, कशासाठी पाहिजे? अहो म्हणे माझ्या घरी ते ज्ञानदेव सेन सगळे आलेत ना, मला त्यांना जेवायला घालायचे. आता खूप वेळ निघून गेला ना, ह्याला कोणीच मिळेल नाही, तोपर्यंत स्वतः भगवंत आलेले आहेत. तोपर्यंत हे सगळे संत बाहेर आले हो. आणि विठ्ठलांनी पाहिलं, पण तेवढ्यात विठ्ठलांनी काय केलं,
ते व्यापाऱ्याचं रूप टाकलं आणि छान कमरेवर हात उभा ठेवून साक्षात विठ्ठल पांडुरंग त्याच्यासमोर उभा राहिला. म्हणे हाच तो मी विठ्ठल, तुला पंढरीला यायचं होतं ना, तुला यायला जमत नाही म्हणून मी तुला भेट द्यायला आलो. मग चला म्हणतो आता माझ्या घरी चला, आणि मग त्या सगळ्या संतांना तो घेऊन येतो. त्या ठिकाणी त्यांना जेवण वगैरे देतो. पण अजून म्हणजे मी म्हटलं त्याच्या आईच असते म्हणा, बायको नसते, लग्न झालेलं नसतं. आणि मग असाच एक जण राजाची हे करणारा असतो, काय म्हणायचं, सेवा करणारा किंवा काय म्हणतो आपण, सुरक्षा अधिकारी वगैरे, अशी त्याला भूमिका मिळते. आणि ती भूमिका मिळाल्यानंतर तो ती ड्युटी करत असतो. तर त्याच्या स्वप्नामध्ये एके दिवशी काय होतं, तो जो सूळ वगैरे असतो किंवा हे असतो, खांब असतो, आणि त्याच्यावर तो चढून त्याची म्हणजे हे असतात ना, आपण कोणती शिवरायांच्या याच्यामध्ये जिला बाहेर पडता येत नाही अशी, तिचं काय नाव तिचं, हिरकणी. हो, तेच मी हिर एवढंच आठवत होते. तर त्या हिरकणीसारखं तो बुरुजावर असा चढलेला असतो आणि तिथून सगळी पाहणी करायचा. तर एके दिवशी काय होतं, त्याला खूप झोप येते आणि काही दिसत नाही, कोणी काही घटना घडत नाही म्हणून तो त्याच्यावर झोपतो. काहीतरी असं पोतं टाकून त्याच्यावर झोपतो बिचारा, अशी त्याची अवस्था असते. आणि त्याच वेळेला एक लग्नाची मिरवणूक जाते, सगळे लोक बघत जात असतात. त्याला वाटतं काय छान आहे हो, म्हणजे लग्न म्हणजे किती मजा असते, मग माझं लग्न नाही झालेलं, मला कधी अशी छान बायको मिळेल, मला असे छान कपडे घालायला मिळतील, असं वगैरे सगळं त्याच्यासारखं स्वप्नामध्ये येत असतं. आणि तो गाढ झोपतो, एका क्षणात त्या पोत्यावर आणि त्या बुरुजावरच झोपतो. आणि त्याला स्वप्न काय पडतं, आपलं लग्न झालं आहे. म्हणजे लग्न कसं झालं, तर तो मुलीचा बाप आलेला आहे, छान मुलगी देखणी आहे. आणि मग तो म्हणतो की बघ माझी सुंदर मुलगी आहे, पण तुझ्याशी लग्न करायचं आहे, तर आम्ही काही हुंडा बिंडा देणार नाही, मी फक्त मुलगी आणि नारळ तुला देणार, तर करतोस का लग्न? हो म्हणे करतो की. स्वप्नात त्यानं लग्न केलं, मग झालं, वर्षात मूल झालं, स्वप्नात त्याला मूलही झालं, बाळही झालं. ते 1.5 वर्षाचं झालं. आणि आता ते बाळमध्ये हे दोघं दोन बाजूला एवढीशी ती खाट, म्हणजे स्वप्नातली खाट आहे, तो खरा बुरुजावर झोपलेलं. तर ते बाळ रडायला लागतं, उठतं, काहीतरी वळवळ करायला लागतं. तर ती बायको त्याला स्वप्नातली म्हणते, अहो जरा हे बाळ हे हालतं, हे करते, तुम्ही थोडे पलीकडं सरका ना, त्याला जागाच नाही म्हणे झोपायला, ते वळवळ करते. आणि म्हणून तो पलीकडं सरकतो. तर त्या बुरुजावरनं खाली पडतो. आणि पडला तर कुठं पडतो, एका गटारात पडतो, मोकळं गटार असतं त्याच्यात पडतो, गार सगळं घाण त्या पाण्यामध्ये. ती वरात अजून चाललेलीच असते, म्हणजे इतक्या क्षणात त्याला ते हे पडलं. आणि कोणाला तरी धपकन आवाज आला म्हणून कुणीतरी आलं, त्याला बाहेर काढलं. आणि मग त्याच्या लक्षात, तरी तो म्हणतो, अरेच्या मी इथे आलो, पण ते बाळ आता कुठं जाईल माझं. म्हणजे त्याच्या स्वप्नात झोपेतनं जागा झाला तरी ते अजून बाळ होतंच. अशा घटना घडत असतात. स्वप्नाची एक मजा म्हणून सांगितली की इथं जसं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्याला हे पुढची सगळी घटना ही नंतर घडलेली आहे. तर गुरु भेटल्यानंतर किंवा साक्षात परमात्मा भेटल्यानंतर हे सगळं लोप पावतं. हे जे जग कसलं आपण म्हणूया भासमय जगत जे आहे, खोटं जगत जे आहे, हे सगळं खोटं त्याला ठरतं. चला आता इथेच थांबूया. प्रार्थना म्हणणार आहे कुणी, मी पाठवली होती, पण ती आता तुम्हाला कशी बघायला मिळणार, उशीर झाला मला पाठवायला. कुणी म्हणणार असेल तर म्हणा, नाही तर मग मीच म्हणते. आणि उद्या कोण बोलणार आहे? उद्या म्हणजे सोमवारी, 2 दिवस आहेत, चांगला अभ्यास करा. मी बोलते मॅडम. हा चालेल अनुराधाताई, याच ओवेवर बस. हा 9व्या ओवीवर. हो चालेल. आणि तिकडची पहिल्या ह्याच्यातली, त्याच्यावर कोण बोलतंय? नवीन कुणीतरी तयार व्हा. आज त्यांनी 5वी ओवी म्हटली होती ती तिकडेही.
असं विसरू नका, आपलंच कंटिन्यू राहायला पाहिजे. म्हणजे तेवढी 5 मिनटं आपल्याला पूर्वीचाही धागा लक्षात राहतो आणि आत्ताचंही लक्षात राहतं. ठीक आहे. प्रार्थना नाही कोणी म्हणणार आहे? अनुराधा म्हणणार आहे का? पहिलं कडवं म्हणून पाहू का मी? हा, म्हणा 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 म्हणा. पहिलं चालेल. कडवं म्हणून पाहते. हो चालेल, म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सुंदर म्हणलं, छान म्हणलं. आता पुढचं ऐकून ऐकून होईल तुझं. पुढचं कोण म्हणते? पुढचं म्हणू. हा, म्हणा 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 गुजर म्हणा. गीताशास्त्रं वाङ्मुदिकल्पं नवं तदीयं वयत्वचाल्पं विषय्यविपदां मनल्पम. वाग्यत्नेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिश्चलः काव्यतत्त्वं कृतवन्तः रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की. छान. आरती म्हणणार आहे कोणी? हो, मी म्हणू. म्हणा म्हणा म्हणा. आरती नरराजा महाकैवल्य तेजा सेविति हरिसंत मनहितल भरता. आरती नरराजा लोकने ज्ञानज्योती सुतमेनाची कोरी अवतार पांडुरंग लावते दिले ज्ञानी. आरती नरराजा प्रगट हुयवोट ब्रह्माची केल राम जनार्दनी आई कठीण. आरती राजा महादैवन्य केला सेविती हरिसंत आरती राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. छान, सुंदर. चला थांबूया. पहिल्या यायचं कुणाला बोलायचं असेल तर जरा आता 2 दिवस सुट्टी आहे. छान तयारी करा. म्हणजे पहिले आपण ओव्या आपल्या पुढं जाऊ द्यात. एकदा पहिल्या संपल्या की मग आपल्याला दुसऱ्या बरोबर आता रोज चाललेलेच आहेत. म्हणजे 3रं प्रकरण सुरू झालं की पूर्वीचं फक्त तुम्ही घरी वाचत राहायचं. अशी प्रॅक्टिस करा. आणि शक्यतो सगळ्यांनी प्रत्येकाने एक मी आज मी म्हणणार म्हणजे म्हणणार, काही सांगू देत. नुसती ओवी म्हणा, त्याच्यातलं 2 शब्द सांगा. ती प्रॅक्टिस होऊन जाईल आणि आपल्याला त्यातलं उमजत जाईल, कळत जाईल. चला. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.